अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या मुंबई आझाद मैदानावरील टप्पा अनुदान मिळावं यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा असून बुधवारी 1 जुलै रोजी व्यासपीठाअंतर्गत सर्व संघटनांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील 100% अनुदानित शाळांतील प्रत्येकी 2 प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होतील अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन इथं झालेल्या व्यासपीठाच्या तातडीच्या सभेत केली। सभेच्या अध्यक्षस्थानी SD लाड होते। TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सभेत करण्यात आली। रविवार 28 जून रोजी होणारे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं या परीक्षेला बसलेल्या 4,28,122 परीक्षार्थी यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झालाय। म्हणून या पेपर फुटीची पूर्ण चौकशी करून दोषी असलेल्या सर्वांच्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करावी याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या सभेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली। या घटनेच्या व्यासपीठ अध्यक्ष SD लाड यांनी तीव्र निषेध केला। याप्रसंगी चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, BG बोराडे, प्राध्यापक CM गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, NR भोसले, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, मनोहर जाधव, सुभाष खामकर, KS मगदूम, DA चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। संघानं टप्पावाढीसाठी जे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे, या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा या मागणीनुसार आज शैक्षणिक व्यासपीठाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। बरीचशी चर्चा या ठिकाणी झाली आणि यानंतर त्या ठिकाणी 1 तारखेला मोठ्या संख्येनं आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला। या अनुषंगानं जिल्ह्यातील टप्प्यावरच्या शाळा असतील, 100%वरच्या शाळा असतील, विविध संघटनांचे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांनीच त्या ठिकाणी आझाद मैदानावरती मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मोठा एल्गार निर्माण करूया की जेणेकरून शासनाला सुद्धा टप्पा देण्यास आपण भाग पाडू। आणि मला वाटते कोल्हापूरकर नक्कीच याच्यामध्ये अग्रेसर राहतील, कारण मागच्या वेळच्या टप्प्याच्या वेळी सुद्धा जे आंदोलन झालं त्यावेळी मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर त्या ठिकाणी उपस्थित होते। आज या निमित्तानं सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या शाळांच्या मधील प्रतिनिधी हे आझाद मैदानावर उपस्थित राहतील याची मला खात्री आहे आणि नक्कीच या आंदोलनाला यश येईल। त्यामुळं पुन्हा एकदा या निमित्तानं मी आव्हान करतो की 1 तारखेला सकाळी 11 वाजता आझाद मैदान या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।